आमच्या आरोग्य सन्मान होत आहे. त्या विश्वस्त आहेत आपल्या भगिनी समाज वनिता समाज भगिनी समाजच्या विश्वस्त त्यांची ओळख अंजना कर्णिक आमच्या अध्यक्षा दादर त्या करणार. नमस्कार. श्रीमती माधुरी गोडबोले BA पॉलिटिक्स असून त्यांचं मुख्य फील्ड हे संगीताचं आहे. आता तुम्ही म्हणाल की साहित्य क्षेत्राशी संबंधित संस्थेचा पाहुण्या या संगीत क्षेत्राची संबंधित कशा, तर आजचा कार्यक्रमच मुळी साहित्य आणि कला आहे. आणि साहित्य हे कशापासूनही आयुक्त नसतं. संगीत नाटकं ही किती लोकप्रिय आहेत आपल्या संपूर्ण कलासृष्टीची ती एक मोठी लभ्यता हिरा आहे. तेव्हा साहित्य हे जीवनाशी निगडीत आहे. संगीत आपले आत्ता त्यांनी सांगितलं, शब्दांनी त्यांना काय दिलं, तर ते पण त्यांनी कवितेत सांगितलं. तर कविता ही सुद्धा एक संगीतच आहे. त्यामुळे संगीत क्षेत्रातल्या जरी असल्या तरी सुद्धा आजच्या या वासंतिक साहित्य कला या उपक्रमासाठी त्यांना पाहुण्यांना आमंत्रण दिलेलं आहे. त्यांनी संगीतालंकारी पंडित प्राप्त केले. शास्त्रीय नाट्यसंगीत, हिंदी, मराठी सुगम संगीताचे कार्यक्रम त्या करतात आणि संगीताचे क्लासेसही घेतात. त्यांचं लग्न कोटीवरच्या कॅप्टनशी झाल्यामुळे झाल्यामुळे त्यांचं आयुष्य बोटीवर गेलं. तर त्याच्यावर आधारित माझे बोटीवरचे अनुभव हा आगळा कार्यक्रमाला सादर करतात आणि तो प्रेक्षकांना आवडतो. विविध कथांचे अभिवाचन हा कार्यक्रम सादर करतात आणि मंगळागौरीच्या खेळाचं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, निवेदन आणि संयोजन ही जबाबदारी त्या सांभाळतात. तर त्या मंगळागौरीच्या खेळाचे शेकडो प्रयोग झालेले. त्यातली एक कलाकारात आपल्या इथे आलेली आहे ती, पण म्हणजे ते मी स्वतः पाहिलेले आणि फार आपल्याला ते सांस्कृतिक खेळा बघताना मी संगीताच्या आणि खेळीचा कार्यक्रमात सूत्रसंचालन करतात. रेकी हे माणसाला निराशेतून बाहेर काढतात आणि आजारातून कितपत माणूस बरा होतो माहिती नाही, परंतु त्या आजारांना आपल्याला बाहेर काढायचं ही जी भावना निर्माण व्हायला पाहिजे, ती जी निराशाग्रस्त माणसाच्यात नसते ती रेकीमुळे निर्माण होते. तर त्या रेकी मास्टर असून एंजल थेरपी करतात. गोफ नाट्यांचा हा विविध नाट्यसंबंधांवर आधारित गाणी कविता संवादाचा कार्यक्रम करतात आणि मराठी साहित्यातली कविता समाज शिवाजी पार्क या प्रतिष्ठीय संस्थेच्या गेली 14 वर्षे विश्वस्त पदाची जबाबदारी सांभाळली. शिवाजी पार्क नागरिक संघाच्याही विश्वस्त पदाची जबाबदारी सांभाळली आणि संस्थेत सर्वसाधारण उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तर अशा तऱ्हेने जीवनाच्या विविध अंगांशी दिलेल्या दृष्टीकडे त्यांनी आपलं आयुष्य मस्त केलं आणि म्हणून लोकांना ती व्यक्ती पटकन जवळची वाटते असं केलं. त्यांचा आपण स्वागत करतो. यांची ओळख आमच्या मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्षा विद्या प्रभू करून घेतली. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या दीपा अनिरुद्ध ठाणेकर प्राध्यापिका आहेत आणि आपल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या त्या कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांचा सुद्धा बायोडाटा असाच खूप मोठा आहे, परंतु तो सुद्धा आपण अगदी थोडक्यात केलेला आहे. MA BEd MPhil मराठी असं त्यांचं शिक्षण आहे
आणि वर्तमानपत्र मासिक यातून त्या सातत्याने त्यांचं लिखाण सुरू आहे. त्यात म्हणजे हे आपण जे तंत्रज्ञान म्हणतो आताचं आधुनिक डिजिटल युग, त्याच्यामध्ये पण त्या खूप माहीर आहेत. कोमसाप युवा शक्ती पदावरती त्या प्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी 200हून अधिक कॉलेज कट्टा उपक्रम राबविलेले आहेत आणि 2 राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनं त्यांनी घेतलेली आहेत. कोविडच्या काळात 200हून अधिक ऑनलाईन उपक्रम त्यांनी पूर्ण केलेले आहेत. 100हून अधिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, नामवंत कलाकारांच्या साहित्यिकांच्या मुलाखती, आकाशवाणीवर ललितबंध त्यांनी सादर केलेले आहेत. मुलांना साहित्य प्रवाहात आणण्यासाठी त्या नेहमी कार्यरत असतात आणि प्रयत्न त्यांचे सुरू आहेत आणि त्यांची खूप मोठी युवा शक्तीची टीम आहे. म्हणजे आता त्यांचे कार्य होतं याच वर्षी झाले, पण आतापर्यंत कार्य त्यांचं जे कोमसापमधलं आहे ते युवा शक्ती प्रमुख म्हणून आहे आणि अजूनही त्या युवा शक्ती आणि हे दोन्हीकडे काम सुरूच आहे. तिकडचं पण असं आहे म्हणजे आमच्या कोमसापच्या प्रत्येक शाखेला मुंबईतल्या तरी अनेकांना त्यांनी युवा प्रतिनिधी दिलेले आहेत. त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यातील महत्त्वाचा पुरस्कार आहे कोमसाप युवा शक्ती पुरस्कार, कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार, विविध संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री हॅलो शक्ती या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला होता. अनेक शासकीय निमशासकीय शाळा, महाविद्यालय, कार्यालयांमध्ये त्या परीक्षक म्हणून काम पाहतात. त्यांनी पाहिल्या आणि पाहत असतात. अनेक साहित्यिक पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणूनही त्या कार्य करत असतात. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात प्रशिक्षक म्हणून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि यावर्षी आम्ही स्वतः बघितलेलं आहे ते भरारी पथकामध्ये सुद्धा उच्च म्हणजे SSC आणि HSC या दोन्ही भरारी पथकामध्ये सुद्धा त्या सहभागी होत्या आणि अनेक शाळांना भेटी देऊन त्या ठिकाणी व्यवस्थित परीक्षा सुरू आहेत की नाही याबद्दलही त्या त्यांचं काम सुरू आहे. तर अशा दीपा ठाणेकर मॅडम आजच्या आमच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती आहेत आणि कोकण मराठी साहित्य परिषद आदर्श शाखेच्या कार्यक्रमामध्ये त्या पहिल्यांदाच आलेल्या आहेत. तर दीपा ठाणेकर यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचं पुरस्कार देऊन स्वागत करूया. काही भेटी आहेत आणि ग्रंथभेट. विद्याताई प्रभू यांचं आता ओळख अंजनाताई दादरच्या अध्यक्षा अंजनाताई आपले करू देतील. आमच्या दादर कोमसाप दादर शाखेच्या माझ्या आधीच्या अध्यक्षा आणि आता मुंबई जिल्ह्यावर शाखा प्रतिनिधी आणि जिल्हा अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि गेली जवळजवळ 18 वर्ष त्या कोमसापबरोबर काम करतात. आणि आमच्याकडचे जेवढे अध्यक्ष होऊन गेले त्या अध्यक्षांच्या कार्यकारी मंडळामध्ये किंवा समिती सदस्यामध्ये त्या काम करत आलेले आहेत आणि त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे आता थोडक्या काळात ते लक्षात आलं की जिल्ह्याचा कारभार करताना त्या खूप दक्ष असतात. तसा त्यांना जिल्ह्याचा प्रथमच अनुभव आलेला आहे काम करायचा. परंतु प्रत्येक गोष्ट सगळ्या शाखात मिळेल तरी आठवण करणं, ते काम होत आहे की नाही ते मागे लागून करून देणं, त्याबाबत मार्गदर्शन करणं आणि पाठपुरावा करणं. म्हणजे तो एखाद्या हेडमास्टरला असतो तसं त्या करतात आणि त्यामुळे तो जिल्ह्याचा कारभार वाढीपणा किंवा अन्य कोणतेही आव्हान म्हणा हे शाखांचे भेटत त्यांनी मुंबई महापालिका शिक्षण विभागात 35 वर्ष शिक्षिका म्हणून काम केलं आहे. MA असून त्यांना सेवेत असताना आदर्श शिक्षिका महापौर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मासिके आणि वृत्तपत्राच्या मधनं कविता आणि ललित लेख प्रसिद्ध झाले. आकाशवाणीवर काव्य वाचन ललित लेखनाचे सादरीकरण करण्यात आहे. नकोच ते हरले होते हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
सहकार रात्रशाळा संचालक मंडळ सदस्य तसेच शालेय शिक्षण समिती सदस्यांचा कार्यकर्त्यापासून काही ज्येष्ठ नागरिक सर्वांचे सहभागी असं त्या एरवी आपल्याला वेगळं ठेवतात आणि आपल्या जीवनाला एक महत्त्वपूर्ण अर्थपूर्ण त्या घेण्याचा आयाम आहे. आणि शिवाय त्या माझ्यापेक्षा वयाचं ताण आहे पण आम्ही सध्या मैत्री आमच्या कार्याचे इकडे तर्फे सुद्धा सगळ्या मान्यवरांचे स्वागत आता केलं जाणार आहे. दहावी विनंती करते. अजित जवळ कार्याध्यक्ष कोमसापेट केंद्रीय त्यांच्या आमच्या टॉली भैया सत्कार. हॅलो, आमची छोटीशी भेट आहे शिरावादची बघा आणि आमच्या केंद्रीय कार्यवाह दीपा ठाणेकर यांच्या आमच्या विश्वस्त पाटणकर मॅडम यांना पाटणकर मॅडम दादर कोमसापेटच्या अध्यक्षा अंजना करणे यांना आमच्याकडनं तुम्हाला खाऊ दिलं आहे बरं बघा उद्योग मंदिराच्या त्या सगळ्यांना खाऊ जरा दिलं आहे तुम्हाला. छोटीशी भेट आहे आपल्या